नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत अर्जाची मुदत वाढ झाली असून अजून काही महत्त्वाचे बदल झाले आहेत। तर मित्रांनो, आता कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत म्हणजेच पुढचा हप्ता भेटणार नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, काही अटीसुद्धा चेंज झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पण एकदा हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजेल। तेव्हाच मित्रांनो तुम्हाला तिसरा हप्ता मिळण्यास मदत होईल। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। ज्या महिलांनी 1 सप्टेंबरनंतर या योजनेत नोंदणी केली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत। या योजनेमध्ये केलेले बदल महिलांच्या हितासाठी असेल तरी त्यांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या तारखा पाळणे गरजेचे आहे। मित्रांनो, योजना सुरू राहणार आहे, परंतु नियमांमध्ये काही बदल झाले आहेत ते जाणून घेऊया। महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यात येणार असली तरी नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। यापुढे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नोंदणी केली आहे त्यांना त्या महिन्याचे पैसे मिळतील, परंतु 1 सप्टेंबरनंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना फक्त त्या महिन्याचेच पैसे मिळतील। याचा अर्थ नोंदणी केलेल्या महिन्यातील पैसेचे महिलांना त्यांच्या खात्यात जमा केले जातील। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट नव्हती, त्यामुळे महिलांची चिंता करण्याची गरज नाही। मित्रांनो, महिलांसाठी आर्थिक आधार कोणता आहे बघून घेऊ। राज्यातील 1 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेत नोंदणी केली आहे। या योजनेत 2 हप्त्याचे पैसे सरकारकडून दिले जात आहेत, परंतु ज्या महिलांनी 1 सप्टेंबरनंतर अर्ज केला आहे त्यांना मागील 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत। या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील। या बदलामुळे काही महिलांना आर्थिक फायदा मिळणार असला तरी काहींना फायद्याची संधी गमवावी लागणार आहे। मित्रांनो, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 3000 जमा केले आहेत। हा रकमेचा वापर महिलांनी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करता येणार आहे, परंतु काही महिलांचे अर्ज जुलै महिन्यात भरले असले तरी त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यामुळे त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत। या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत। आता मित्रांनो, तांत्रिक अडचणीमुळे आणि मुदतवाढीमुळे कोणते फायदे झाले आहेत ते जाणून घेऊ। योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, परंतु काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल करण्यात त्रास होत आहे। अनेक वेळा प्रयत्न करूनही काही महिलांचे अर्ज पूर्ण होऊ शकलेले नाहीत। राज्य सरकारने या अडचणीचा विचार करून अर्ज दाखल करण्याची मुदत 1 महिन्याने वाढवली आहे। यामुळे महिलांना अधिक वेळ मिळेल आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। तसेच मित्रांनो, उशिरा अर्ज करणाऱ्यांसाठी आर्थिक नुकसान होणार आहे ते कसे पाहून घेऊ। ज्या महिलांनी 1 सप्टेंबरनंतर अर्ज केले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचा म्हणजेच 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। हा निर्णय महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचा असू शकतो, परंतु यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळवण्याची संधी गमावली जाते। त्यामुळे महिलांनी योग्य वेळेत अर्ज दाखल करण्याचे महत्त्व ओळखले पाहिजे होते। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।